Welcome friends. Today we will see second video lecture on cell structure and microbiology. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मायक्रोऑर्गॅनिझम्स आपल्यासाठी कशा प्रकारे यूजफुल आहेत याबद्दल बघितलेलं होतं. या व्हिडिओमध्ये हे काही मायक्रोऑर्गॅनिझम्स असे असतात की ज्यांचा बॅड इफेक्ट आपल्या बॉडीवर किंवा आपल्या ह्युमन बिईंगसाठी होत असतो. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला कव्हर करायचं हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स. इन दॅट फर्स्ट वी विल सी दॅट इज फूड पॉयझनिंग. फूड पॉयझनिंग ही टर्म आपण बरेच वेळ ऐकलेली असते. आता नेमकं फूड पॉयझनिंग म्हणजे काय, ते कशा प्रकारे होत असतं, कोणते फॅक्टर्स त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, हे जर का आपण बघायला गेलो तर आपल्याला असं दिसतं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात ते ह्या फूड पॉयझनिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतात. जसं आपण बघतो आहे आता की काही मायक्रोब्स असे असतात की जे आपलं स्वतःचं फूड घेण्यासाठी म्हणून ते अन्नाचा वापर करतात. जे आपण जे अन्न खातो आहे तेच त्यांचंसुद्धा फूड असतं. पण जेव्हा ते फूड हे कन्झ्युम करतात त्यावेळी काही टॉक्झिक सबस्टन्सेस त्या फूडवर ते रिलीज करतात, ज्याला आपण म्हणतो एंटेरोटॉक्झिन्स. तर हे जे एंटेरोटॉक्झिन्स असतात, दीज एंटेरोटॉक्झिन्स आर हार्मफुल टू ह्युमन बिईंग. म्हणून असे ऑर्गॅनिझम्स जेव्हा आपल्या फूडवर ग्रो झालेले आहेत किंवा त्यांची वाढ झालेली आहे तर त्या कंडिशनमध्ये आपण त्यांना म्हणत असतो तिथे स्पॉइल्ड फूड. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो स्पॉइल्ड म्हणजे खराब झालेलं अन्न. आणि हे अन्न जर का आपण कन्झ्युम करतो आहे किंवा खात आहोत तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला वॉमिटिंग किंवा लूज मोशन्स यासारख्या आजार होऊ शकतात. तसंच जेव्हा आपण बघतो की कधी पोळीवर किंवा ब्रेडवर आपल्याला काहीतरी व्हाईट किंवा ब्लॅक स्पॉट्स आलेले दिसतात, तर त्यामध्ये काय ते तिथे फंगल ग्रोथ झालेली असते. आणि या फंगल ग्रोथमुळे काय होतं आहे, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ फूड पॉयझनिंग. ओके, आणि त्यालाच आपण स्पॉइल्ड फूडसुद्धा असं म्हणतो. कधी रात्रीचं अन्न सकाळपर्यंत त्याचा एक बॅड स्मेल येत असतो किंवा त्याचा कलर एक वेगळा आलेला आपल्याला दिसून येतो. तर हे कशामुळे होतं आहे, दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ त्या फूडमध्ये झाल्यामुळे आपल्याला तशा पद्धतीचं फूड खराब झालेलं दिसून येतं. आणि त्याच कंडिशनमध्ये आपण बघतो की जर का वरण असेल आपल्या घरी असलेलं तर त्या वरणावर व्हाईट लेअर फॉर्म होते. दॅट इज ऑल्सो द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्पॉइल्ड फूड. आणि यालाच आपण फूड पॉयझनिंग असं म्हणतो. तर फूड पॉयझनिंग काय होतं आहे, ॲज दे यूज फूड स्टफ्स फॉर देअर ओन न्यूट्रिशन, सम मायक्रोब्स release toxic materials, that is enterotoxins, into the food. Such toxins spoil the food. Eating such spoiled food can cause loose motions and vomiting. ठीक आहे, त्यांच्यामुळे लूज मोशन्स किंवा वॉमिटिंग झालेलं सुद्धा आपल्याला दिसून येतात. देन हाऊ विल यू नो दॅट द फूड स्टफ्स इज स्पॉइल्ड. जसं आपण म्हटलं की टेस्ट, कलर, स्मेल त्याचा चेंज झालेला असतो. कधी कधी त्याची टेस्ट जर का आपण करून बघितली तर ते सुद्धा आपल्याला त्याची बिटर टेस्ट लागते किंवा आपल्याला त्याला जवळ घेतल्याबरोबर कसं तरी व्हायला लागत असतं. आणि फंगल फायबरसुद्धा त्यावर आपल्याला दिसून येतात. यावरून आपण म्हणू शकतो की हे जे फूड स्टफ आहे दॅट फूड स्टफ इज स्पॉइल्ड. मग असं फूड खराब होऊ नये किंवा परचेस करताना आपण जेव्हा बघतो आहे तर आपल्याला कशा पद्धतीने हे फूड सगळे चेक करून घ्यायला हवं, यासाठी आपण काय करायला हवं. तर जसं आपल्या घरी कधी फूड राहत आहे किंवा रात्रीची भाजी सकाळपर्यंत आपल्याला ठेवायची असेल तर पॉसिबली ती आपण फ्रीजमध्ये ठेवायची. रेफ्रिजरेटरमध्ये कमी टेम्परेचरवर जर का आपण स्टोअर करून ठेवत असेल तर तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होत नाही आणि त्यामुळे काही काळापर्यंत ते फूड तिथे चांगलं राहू शकतं. पण जर का तुम्ही खूप दिवस ठेवत आहात, एक 15 ते 20 दिवस जरी तुम्ही ठेवलं तर त्या कंडिशनमध्ये ते खराब होण्याची पॉसिबिलिटीसुद्धा तिथे असते.
काही गोष्टी अशा असतात की ज्या मॉइश्चरपासून दूर ठेवल्या तर त्या खराब होत नाही. तर एअरटाईट कंटेनर्स जे राहतात त्यामध्ये सुद्धा आपण काही फूडस्टफ्स ठेवू शकतो. आणि तसंच जर का आपण मार्केटमधून काही आणत आहोत तर त्या कंडिशनमध्ये जसं आपण भाजी घेताना ती भाजी फ्रेश आहे काय, ती व्यवस्थित आहे काय, असं आपण सगळ्या फॅक्टर चेक करत असतो. त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा जर का आपण काही फूड प्रोडक्ट्स आणत आहोत तर त्याबद्दलसुद्धा खात्री करूनच आपल्याला ते परचेस करायचे असतात. जे पॅक्ड फूड आपण आणत असतो की जे प्लॅस्टिकमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक केलेले असतात त्यावर आपल्याला त्याची एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट ह्यासुद्धा चेक करून आणायच्या असतात. कारण एका पर्टिक्युलर एक्सपायरी डेटनंतर ते फूडस्टफ आपल्याला खाण्यायोग्य राहत नाही. म्हणून असे फूडस्टफ आणताना आपल्याला नेहमी त्याची एक्सपायरी डेट चेक करून आणणे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. Then why do food poisoning incidents occur during marriage or other community feast? तर या कंडिशनमध्ये काय होतं आहे आता अदर कम्युनिटी feastमध्ये की जे मोठ्या प्रमाणावर जेव्हा जसं मॅरेज लग्न समारंभ असेल किंवा कुठे सामूहिक भोजन असेल तर त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जेवण इथे बनवलं जात असतं. मग यावेळी जे जेवण बनवणारे आहेत ते त्या फूडला प्रॉपरली हँडल करत आहेत का, त्यांनी जे मटेरियल आणलं असेल ते प्रॉपरली वॉश केलेलं आहे काय, अदरवाईज त्यांच्या दस इफ फूड इज केप्ट अनकवर्ड झाकून ठेवलेलं नसेल, इफ इट इज नॉट स्टोर्ड प्रॉपरली, इफ मिसहँडल्ड विथ डर्टी हँड्स देन द फूड गेट्स कंटॅमिनेटेड. आणि हे जे स्टेल फूड्स असेल ते लवकर स्पॉईलसुद्धा होत असतं. देन पेरिशेबल ॲटम्स जसं आपण दुधाचे पदार्थ बघतो आहे किंवा काही स्वीट मीट्स जर का असेल तर ते बाकी याच्यापेक्षासुद्धा लवकर स्पॉईल होतात. इफ सच फूड ॲटम्स आर सर्व्ड टू पीपल केअरलेसली इट रिझल्ट्स इन टू मास फूड पॉयझनिंग. जे मोठ्या प्रमाणावर फूड पॉयझनिंग होतं त्याला आपण मास फूड पॉयझनिंग असं म्हणतो. अँड सच इन्सिडेन्सेस डू हॅपन इन द मॅरेज अँड कम्युनिटी फेस्ट. या ठिकाणी ते होत असतात. देन ऑलवेज रिमेंबर इट फ्रेश अँड प्रॉपरली कवर्ड फूड. नेहमी आपल्याला कसं फूड घ्यायचं आहे, जे फ्रेश आहे, नुकतंच तयार केलेलं आहे किंवा प्रॉपरली कव्हर्ड करून ठेवलेलं आहे असं फूड आपण घेत असतो. कव्हर्ड केलेलं फूड का बरं आपल्याला यूज करायचं आहे, कारण जर का आपण अन्न झाकून ठेवलेलं नसेल तर त्यावर इथे हाऊस फ्लाईज ज्या असतात, माशा ज्या असतात त्या येऊन बसून त्यांच्या पायाला लागलेली घाण त्या अन्नाला लागण्याची पॉसिबिलिटी असते. त्यामुळे इथे ते अन्न स्पॉईल होतं. म्हणून जेव्हा फूड आपल्याला ठेवायचं आहे दॅट वी शूड ऑलवेज केप्ट कव्हर्ड. ड्रिंक बॉइल्ड वॉटर. कारण पाणी जेव्हा आपण उकळून पित आहोत त्यावेळी बॉइल्ड वॉटर जर का बॉईल आपण करतो आहे तर त्यात प्रेझेंट असणारे मायक्रोब्स जे असतात ते तिथे सर्व्हाइव्ह करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला इथे बॉइल्ड वॉटर प्यायचं असतं. होल्ड अ हँडकरचीफ ओव्हर युअर माउथ अँड नोज व्हेन यू कफ ऑर स्नीज. जेव्हा तुम्हाला खोकला येते किंवा तुम्हाला शिंका येते त्यावेळी तुमचा स्वच्छ रुमाल तुम्हाला तुमच्या नाकावर आणि तोंडावर ठेवायचं आहे, जेणेकरून त्यावेळी बाहेर येणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात दॅट डोंट गेट्स मिक्स्ड इन टू द एअर. आणि त्यामुळे एअर कंटॅमिनेटेडचं इन्फेक्शन दुसऱ्या कोणालाही होऊ शकणार नाही. डोंट अलाउ गार्बेज अँड वॉटर टू ॲक्युमुलेट अराउंड युअर हाऊस. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे, कारण असं कचरा किंवा सिवेज वॉटर जर का आपल्या आजूबाजूला असेल तर त्या कंडिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार असतात त्यांना निमंत्रण दिल्यासारखं इथे होत असतं. स्वच्छ भारत अभियान. आपल्या इथे काय स्वच्छ भारत अभियान हे एक मिशन आहे की 80% जे डिसीजेस आहेत. स्वच्छ भारत अभियान इज अ नॅशनल मूवमेंट स्टार्टेड several years ago to increase awareness about public hygiene along with habits of personal hygiene.
Let us participate in this movement by starting a cleanliness drive in our school and neighborhood. आपल्यापासून आणि आपल्या शेजाऱ्यांपासून आपण या स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करायला पाहिजे. द नेक्स्ट इज पॅथोजन्स. आता पॅथोजन्स म्हणजे काय होतं आहे, ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे वेगवेगळ्या प्रकारचे डिझिजेस होतात त्यांना आपण म्हणतो पॅथोजन्स. म्हणजे जर का आता आपण नेहमी व्हायरल फीवर आलेला आहे म्हणतो किंवा टायफॉईड होतो आहे, मलेरिया होतो आहे, तर या कंडिशनमध्ये जे पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिझीज अँड दॅट्स आर असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असेल त्यांना आपण पॅथोजन्स असं म्हणतो. Now these pathogens are present in the either water, air or soil. कुठेही ते प्रेझेंट असू शकतात आणि जनरली जिथे कंटॅमिनेशन असेल किंवा जिथे जो सिवेज वॉटर कुठे कंटॅमिनेट होतं आहे किंवा डर्ट जर का जाऊन मिक्स होते आहे तर या कंडिशनमध्ये हे पॅथोजन्स लवकर ग्रो होऊन त्याचा बॅड इफेक्ट्स आपल्या ह्युमन बिईंगवर होऊ शकतो. दे आर ऑल्सो इन द फूड लेफ्ट अनकवर्ड इन अनहायजिनिक कंडिशन्स. जे फूड पॉयझनिंग आपण बघितलेलं होतं तर त्यावेळीसुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इट. दॅट्स वाय जे अनकवर्ड लेफ्ट ओव्हर फूड असेल त्यामध्ये इथे फूड कंटॅमिनेशन होऊ शकतं. द फूड कंटॅमिनेटेड विथ हाऊस फ्लाईज ऑर कंटॅमिनेटेड वॉटर इफ कन्झ्युम्ड कॅन कॉज various diseases of the alimentary canal like amoebiasis, typhoid, cholera, hepatitis, gastro, etc. यासारखे आजारसुद्धा आपल्याला होऊ शकतात. When a patient having an infection of the respiratory tract जे आपण एअर थ्रू बघतो आहे तर त्यावेळी आपल्याला सर्दी खोकला यासारखे डिझीजेस होऊ शकतात. स्नीजेस ऑर कफ हे सुद्धा because of the pathogens which are present in the air. The healthy person contracts such infections through the pathogens. कोणताही हेल्दी पर्सन असेल त्याला अशा पॅथोजन्समुळे हे इन्फेक्शन्स होऊ शकतात. When there are heaps of garbage, खूप ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे ढीग लावून ठेवलेले असतील, काही ड्रेन्स म्हणजे खराब पाणी जिथून जात आहे, स्टॅग्नंट वॉटर पाणी जमा असलेले पॉन्ड, त्या ठिकाणी खूप सारे मच्छर आपल्याला दिसतात किंवा खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतात ते तिथे ब्रीड करतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला डिझिजेस होऊ शकतात. दीज आर ऑल्सो इन्क्लुडेड इन टू द पॅथोजन. जसं आपण मलेरियाचं बघितलं होतं तर फिमेल मॉस्किटो जे असतं, फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो जो आहे दॅट विल इंजेक्ट द पॅथोजन्स इन टू द बॉडी ऑफ ह्युमन बीइंग आणि त्यापासून आपल्याला मलेरिया होऊ शकतो. देन मेक शुअर टू चेक इज द वॉटर टँक अँड द वॉटर इन इट क्लीन. वॉटर टँक जिथे आपण पाणी स्टोअर करून ठेवतो आहोत ते पाण्याचे टँक क्लीन आहेत का आणि तशाच त्यांना आपण ते पाणीसुद्धा स्वच्छ आहे काय याचा विचार करणे आपली गरज असते. आर द वॉटर टँक्स अँड टॉयलेट्स इन द स्कूल क्लीन. टॉयलेट आणि बाथरूम जे असतात आपल्या इथले वॉटर टँक्स जे असतात स्कूलमधल्या त्यासुद्धा क्लीन आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यायची. इज द वॉटर दॅट ॲक्युमुलेट्स इन पॉट्स, टायर्स, कॅन एक्सेट्रा अराउंड द हाऊस ड्रेन प्रॉम्प्टली. कुंड्यांमध्ये जमा झालेलं पाणी असेल किंवा खराब टायरमधलं काही पाणी जर का असेल तर ते प्रॉपरली त्याला ड्रेन करून ठेवायचं आहे. जे डेंग्यू हा डिझीज होतो आहे दॅट मोस्टली बिकॉज ऑफ दिस स्टॅग्नंट वॉटर. आर द वॉटर स्टोरेज कंटेनर्स क्लीन रेग्युलरली. जे पाणी भरून ठेवायचे आहेत ते कंटेनर्स प्रॉपरली क्लीन केलेले आहेत का, ते रेग्युलरली क्लीन होतात आहेत का हे चेक करणे ही सुद्धा आपली जबाबदारी असते. देन व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स वेन वी हॅव फीवर. आपल्याला ताप का येतो याचं रिझन जर का आपण बघत आहोत तर आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं 37 डिग्री सेंटीग्रेड. मग जर का आपल्या बॉडीमध्ये कोणत्या वेगळ्या प्रकारचे आपली बॉडी जी आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात, पण जर का या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या व्यतिरिक्त
जर का कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतील तर त्या कंडिशनमध्ये जी आपली इम्युन सिस्टीम आहे ती इम्युन सिस्टीम वर्क करायला स्टार्ट करते, म्हणजे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्टमध्ये फाईट करायला सुरुवात करते. अँड बिकॉज ऑफ दॅट आवर बॉडी टेम्परेचर रायझेस. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण ताप आलेला आहे असं म्हणतो. दिस डिस्ट्रॉयज द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. द साईट ऑफ एन इंजुरी अल्सो फेल्स वार्म फॉर द सेम रिझन. ठीक आहे, किंवा जिथे आपल्याला काही लागलेलं असेल त्या आजूबाजूचा परिसरसुद्धा आपल्याला, त्या आजूबाजूचा भागसुद्धा आपल्याला तिथे गरम वाटतो त्या सेम रिझनमुळे. म्हणून आपल्याला ताप हा येत असतो. म्हणजे आपली बॉडी जी आहे दॅट आवर बॉडी ॲटोमॅटिकली गिव्ह द रिस्पॉन्स अगेन्स्ट दीज पॅथोजन्स. देन कंटॅमिनेटेड मीडियम अँड डिझीज. जसं अनक्लिनलीनेस नियर वॉटर बॉडी. पाण्याच्या आजूबाजूला जर का घाणेरडापणा असेल किंवा अस्वच्छता असेल आणि पाणी आपण फूड जे आहे ते सुद्धा आपण अनकवर्ड ठेवलेलं असेल तर त्यावेळी आपल्याला अमिबियासिस, टायफॉईड, कॉलरा, हेपॅटायटिस, गॅस्ट्रो, वेरियस डिसीजेस ऑफ द एलिमेंटरी कॅनल हे होऊ शकतात. जर का आपल्या इथे आजूबाजूला कंटॅमिनेटेड एअर असेल तर आपल्याला कॉमन कोल्ड, कफ, डिफ्थेरिया, निमोनिया, ट्युबरक्युलोसिस यासारखे आजार होऊ शकतात. देन बाईट ऑफ मॉस्किटो, मलेरिया, डेंग्यू, एलिफंटियासिस, येल्लो फीवर, चिकनगुनिया, झायका फीवर यासारखे डिझिजेस होऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला मॅच द पेअर विथ कंटॅमिनेटेड मीडियम अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कंटॅमिनेटेड एअर असेल त्यामुळे कोणते डिझिजेस होऊ शकतात. तर ऑप्शन बीमधलं किंवा कॉलम बीमधलं जे ऑप्शन तुम्हाला बरोबर वाटत असेल त्यानुसार तुम्ही त्याला मॅच करायचं असतं. देन व्हॉट आर द ब्लॅक ऑर व्हाईट स्पॉट्स समटाईम्स सीन ऑन युअर गनी बॅग्स. खूप दिवस जर का तुम्ही एखादी बॅग ठेवलेली असेल आणि काही दिवसांनी तुम्ही तिला काढत आहात तर त्याच्यावर तुम्हाला व्हाईट किंवा ब्लॅक स्पॉट्स आलेले दिसून येतात. ते काय इंडिकेट करत आहे? दॅट विल इंडिकेट्स द फंगल ग्रोथ. त्या फंगल ग्रोथ तशीच तुम्हाला इथे शूज जे असतात आपले लेदर शूज किंवा लेदर पर्सेस, बेल्ट्स, जे वॉलेट्स असतात या सर्वांच्यासुद्धा असंच आपल्याला दिसतं. तर आपल्याला काय असं होते की त्याच्यावर फंगल ग्रोथ होत असते. आता ही फंगल ग्रोथ का होते? तर जर का आपण बघत आहोत तर हे जे सगळे बनलेले आहेत लेदर किंवा वूल किंवा कॉटन, आपण क्लॉथ्स पण बघतो आहे, तर ते सगळे ऑर्गॅनिक मटेरियलपासून बनलेले असतात. आणि जर का ऑर्गॅनिक मटेरियलला आपण मॉइश्चर प्रेझेंट ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवत आहोत किंवा डॅम्प वेदरमध्ये जर का आपण त्याला ठेवत आहोत त्यावेळी त्याला फंगल ग्रोथ त्याच्यावर होते किंवा फंगस जे असतात ते त्याला कॅच करतात. आणि जे व्हाईट कलरचं आपल्याला दिसत आहे दॅट आर द फंगल ग्रोथ. म्हणून हे जे लेदर बेल्ट्स आहेत किंवा बॅग्स आहेत त्या स्पॉइल्ड झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग याला अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो आहे की जे आपले शूज असेल त्याला आपण पॉलिश करून ठेवतो. जे लेदर बॅग्स असतात त्यांना आपण हवेशीर ठेवायचं आहे किंवा जिथे एअर किंवा सनलाईट येऊ शकेल अशा ठिकाणी आपल्याला त्याला ठेवायचं असतं. किंवा त्याला आपण काही प्रोटेक्टिव्ह कोट देऊनसुद्धा आपण त्याला या फंगल ग्रोथ किंवा फंगल ग्रोथसाठी इथे प्रिकॉशन्स त्याचे घेऊ शकतो. देन व्हॉट इज द पावडरी मटेरियल फाउंड ऑन कोल्ड करन्सी नोट्स और ओल्ड रबर और पेपर. ते पावडरी मटेरियल म्हणजे काय? दॅट इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ फंगल ग्रोथ. देन व्हॉट हॅपन्स इफ क्लोथ्स रिमेन डॅम्प इन द रेनी सीझन. जर का कपडे ओलसर राहिले आपले रेनी सीझनमध्ये, पावसाळ्यात आपल्याला बरेच वेळा बघायला मिळतं, तर ते कशामुळे होतं आहे की ड्यू टू ह्युमिड ॲटमॉस्फिअर द क्लॉथ्स डू नॉट ड्राय कम्प्लिटली. ठीक आहे, क्लाउडी वेदर असतं, पाऊस येऊन गेलेला असेल तर मॉइश्चरसुद्धा हवेमध्ये जास्त असतं म्हणून ते ह्युमिड वेदर राहतं. आणि असे कपडे जर का आपण तसेच घडी करून ठेवले असेल तर त्यामधनं आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा स्मेल तिथे येत असतो. आणि जसं फ्लाईज आहेत, छोटे छोटे आपल्याला किडे काही दिसतात, काही इन्सेक्ट्स असे दिसतात, ते सुद्धा
त्याच्या अराउंड म्हणजे त्याच्या आजूबाजूला घुंगावत असतात. त्याला आपण म्हणतो हॉवर. द फ्लाईज अँड अदर इन्सेक्ट्स हॉवर अराउंड सच क्लोथ्स. आणि हे सुद्धा आपल्याला आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसिजेससुद्धा आपल्याला होऊ शकतात. या सर्व याच्यापासून आपण काय कन्क्लूड केलेलं आहे? ऑल द मटेरियल्स मेन्शन अबाउट, दॅट इज गनी बॅग्स, कॉटन क्लोथ्स, पेपर, रबर, एक्सेट्रा आर प्लांट प्रोडक्ट्स अँड लेदर इज अन ॲनिमल प्रोडक्ट. In the humid atmosphere, fungi and some other microorganisms grow on these articles and spoil or damage them. त्यामुळे ते डॅमेजसुद्धा होऊ शकतात.